गुड मॉर्निंग गाईस. आणि आज आहे मंडे, श्रावण सोमवाराचा दुसरा सोमवार आहे आज. सो आता मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आहे आणि आरो रडत होता म्हणून त्याला झोपी लावते. त्यानंतर करणार मस्त अशी देवपूजा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. आज आम्ही थोडं बाहेर जाणार आहोत कामानिमित्ताने. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपण भेटू थोड्या वेळात. बाय. तर मी आता खाली बाहेर आली आहे फुलं तोडायची. मला इथे चालण्याचं झाड आहे तुमच्या बाहेरच. तिथून मी आता फुलं घेते आणि देवपूजा करायची म्हणून मस्त सुंदर अशी फुलं तोडून घेते. फुलं तोडून झाली. तर मी आता मस्त अशी फुलं तोडून आणली आहेत आणि बाहेरच ते झाड पण आहे, खूपच छान आहे ते. आणि तिथेच आम्ही सकाळी मस्त आरोला पण घेऊन जाते मी. तिथे आम्ही फिरतो, छान वाटतं सकाळी सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत. म्हणजे आम्ही 6 वाजेपर्यंत ऑलमोस्ट तिथे उठूनच जातो आणि छान वाटतं फिरायला बाहेर. चला आपण आता देवपूजा करू. सो आधी मस्त मी झाडू मारून घेते. इथे छोटंसं झाडू आपल्याकडे. आणि आरो पण आलाय इथेच माझ्याजवळ. उठला तो, देवपूजा करायला बसली आणि तो लगेच उठला. सो आपलं झाडून झालंय. सो मस्त अशी आता आपण देवांची आंघोळ घालूया. हे आपले कुलदैवत माडसा माता, चामुंडा माता. सर्व देवांची आता आंघोळ घालते. आरो पण आरोळ्या मारतोय मध्येच. काय सांगण्याचा प्रयत्न करतोय काय माहिती. हाय. देवांची मस्त आंघोळ घालून झाली आहे आणि आधी मी दिवा लावला. दिवा लावायचं कारण असं आहे आधी की म्हणजे मी देवांना आधी कुंकू वगैरे नाही लावला आहे. तर दिवा अशासाठी पहिले लावायचा की सांगतात, आता आमचे आजी आजोबा आधी सांगायचे की दिवा हा साक्षी असतो. आपण मेल्यानंतर जेव्हा स्वर्गात जातो, नरकात जातो, जिथे जाणार तिथे विचारतात की तुम्ही देवपूजा केली होती की नाही, एवढं आयुष्यभर काय केलं. सो तिथे हा दिवा जो असतो ना, साक्षी असतो आपला की तो बघतोय आता की मी देवपूजा करते की नाही. तर तिथे हा दिवा सांगतो की हो, या व्यक्तीने देवपूजा केली आहे, कशी देवाची भक्ती केली आहे, हे सगळं काही दिवा सांगतो. म्हणून कधीही देवपूजा करायच्या आधी दिवा लावायचं. नाहीतर ऑलमोस्ट 90% पीपल हे देवपूजा झाल्यानंतरच दिवा लावतात शेवटी. सो ते चुकीचं आहे असं नाही म्हणणं आहे माझं, हे मला माहिती आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. सो म्हणून आधी दिवा लावून घ्यायचा. ओके. सो अशा प्रकारे सगळं देवांना कुंकू लावून झालं आहे आणि सर्वांना आपण आता मस्त अशी सुंदर व्हाईट फुलं आहेत चांदणीची, ती वाहूया. फुलांशिवाय पूजा करणं अधुरा म्हणजे अपूर्ण आहे. सो फुलं ठेवल्यानंतर किती छान दिसतंय बघू शकता.
अशा प्रकारे आपली देवपूजा झाली आहे. बघा किती सुंदर दिसतंय मंदिर. क्या बोलती कंपनी, तुम्हारा भाई ना थोड़ा लेट उठा, नाया समझा, फिर कपड़ा पहना समझा, और अभी तेरा भाई तेरे सामने आया, तू चॅनल को सबस्क्राईब कर. तर काही विषय नाही. काय करते नीता आता तू? नीता आता आरवला काय खाऊ घाल? मी आता आरवला नाश्ता म्हणून नागलीची पेस्ट असते, पावडर असतं ते, त्याला गरम पाण्यात उडून त्याची पेस्ट बनवली त्याला खाऊ घालते. तर आपल्याला जरा बाहेर जायचं आहे ना, त्याला अगोदर खाऊ घालतो आम्ही आता, कारण की 2-3 वेळेस त्याने अशा हाल केलेत ना, तिथे गेल्यावरती रडतो, भूक लागते त्याला. म्हणून आता त्याला घरूनच उसका टमाटाईट करेंगे, फिर उसको लेके जाएंगे. रडतो बाहेर गेला. हां, मुलांना गाडीवर बसायला आवडतं आणि तो गाडीवर बसला की रडतो. आणि गाडी थांबली मग फिरायला त्याला आवडतं की धरून पकडलं ना ते त्याला आवडते. त्या गाडीवरती गाडी थांबवली वगैरे इनकेस काही घेताना लगेच चढायला. असा विषय आहे त्याचा. तर जरा बँकेत पण जायचं आहे, बघू ते काम झालं तर सांगतो काय काम होतं काय नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला महानगरपालिकेत जायचं आहे, तर तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू करा. ठीक आहे, नगरपालिका येते. ठीक आहे, तर चला भेटू आपण डायरेक्ट तिथे, नाही का. आता रेडी वगैरे होऊ, निघूया चला आपण. तर मित्रांनो आम्ही आता रेडी झालो, आरव पण रेडी झाला आहे. पावसाचं जरा वातावरण झालं आहे म्हणून बोललो जरा लवकर निघूया. त्या डोर लॉक करते. ठीक आहे, तर चला आता डायरेक्ट भेटू आपण गावात. तर चालला आहे मित्रांनो अंबरनेर मार्केटमध्ये. हे बघा मी तर बाजार करते. तर मित्रांनो आता अंबरनेर नगरपालिकेत आलो आहे आपण. जरा काम आहे ते करून घेऊया. भाजीपाला वगैरे घेऊन झालेला आहे, नीताने केला आहे मस्तपैकी. ब्रेकफास्ट बाकी आहे, काहीतरी खाऊया नाही का. चला. तर ते गेले आतमध्ये, आम्हाला इथंच थांबून गेले दोघांना. ते बोलला तेवढा भाजीपाला घेतला आहे, सिक्युरिटी कर. बसतोय आता इथेच. केव्हा येता काय माहिती. आरू आता कुठे आलोय? फिरायला नाही आलो आपण, बाहेर आलोय. सोयी आहे नगर परिषद. जाऊन आलो मित्रांनो मध्ये, पण अजून कर्मचारी आलेले नाहीत. ते बोलतात 10:30-11ला येणार, आता वाजले 10. तर त्याच्या अगोदर त्याला काहीतरी खाऊन घेऊया आता नाही का. आज माझा उपवास आहे ना, तर आज बरोबर सांगतो अरे यार, काहीतरी खाऊन घेऊ. मागच्या पण सोमवारीच बरोबर आम्ही बाहेर आलो होतो, तेव्हा माझा फास्ट. चलो तुम्हारा भाई खाएगा, मी अकेला. मित्रांनो राजस्थानी हॉटेल आहे इथे स्टेट बँकच्या बाजूला. नीता तू काय घेणार आहे? काय घेते? मला काय उपवासाचे पाहिजे तेवढे डिश आहेत गाईज. मला म्हणताय 10 रुपयाचा उपवास चिवडा 20चा घेतला मी, तरी तू 10चा सांगत होती तरी. तर मित्रांनो घरी आल्यानंतर फायनली घरी पोचलोय. 1 वाजला आहे मित्रांनो. बँकेतच आपला पूर्ण वेळ गेला, 2-2.5 तास बँकेतच गेले. ब्रेकफास्ट केला, नगरपालिकेत गेलो होतो, तिथं काम झालंच नाही कारण की वर्कर आले नव्हते. त्याच्यानंतर बँकेत गेलो, म्हणून मी तुम्हाला सकाळी बोललेलोच की बँकेत जातो म्हणून. असं तर बँकेत असं काम होतं मित्रांनो की मातृवंदन योजनेचे 3,000 रुपये क्रेडिट झाले होते 2 महिन्या अगोदर नीताच्या अकाउंटला. ठीक आहे, पण ते कोणत्या अकाउंटला होते ते माहीत नाही, पण त्या अकाउंटला नीताचा आधार कार्ड लिंक होता. तो मेसेज आलेला नीताच्या आधार कार्डला जे मोबाईल नंबर रजिस्टर आहे तिथे, तुमच्या या अकाउंटला अमाऊंट क्रेडिट झाली म्हणून, आणि शेवटचे 4 डिजिट त्याच्यात दिसत होते. आम्ही विचार करायला लागलो, मला वाटलं की काही झालं असेल जोर, तर जाऊ दे बोललो, मातृवंदन योजनेचे पैसे काही भेटणार नाही आपल्याला म्हणून आज. पण त्याच्यानंतर आम्ही आज बँकेत गेलो. बँकेत जाऊन सेंट्रल बँकेचं ते अकाउंट होतं, आणि ते तिथे गेल्यावर माहिती पडलं की नीताने लग्न अगोदर 2016मध्ये ओपन केलं होतं त्या अकाउंटला. त्याच्यामध्ये 1,000 रुपये पण होते. असे 4,000चा तुमचा भावाचा फायदा झाला आहे. मी डायरेक्ट विड्रॉ करून घेणार आहे आता. आणि भाई के लिए अभी कपड़ा लेगा भाई उस पैसे से, समझे ना. त्याला 1 पण रुपया देणार नाही. हो, तर असा फायदा झाला मित्रांनो. तुमचं पण कुठं अकाउंट असेल, तुमचं आधार कार्ड बघा, आधार कार्डला कुठल्या कुठल्या बँकेचे लिंक आहेत. ठीक आहे, तर ते तुम्हाला पण माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी माणूस विसरतो. ठीक आहे, तर ही विसरलेली, तर मग तो फायदा झाला. बरं झालं जाऊन आलो आम्ही तिथे. आणि तिथून त्याच्यानंतर मग नगरपालिकेत गेलो. तिथं बहिणीचं जरा काम होतं, पण तिची नोंदच नव्हती त्या ठिकाणी, ते पण काम झालं नाही.
त्याच्यानंतर एका ठिकाणी भेटायचं होतं, ते भेटून झालं. डायरेक्ट घरी आलो. आता नीता स्वयंपाक बनवणार आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. चला भेटू थोड्या वेळानंतर. तुमचा भाऊ रेडी झाला आहे, ठीक आहे. आता मी कुठं जातोय ते तुम्हाला दाखवतो, नाही का. चावी घेतली गाडीची, वाजलेत 4:15. उठला आहे, त्याच्यामुळे मी निघतोय बाहेर. फिरू मचाण करताय बाहेरच्या, नाही का. ॲक्च्युली आपल्याला ना तुम्हाला दाखवतो मी आता कुठं जातोय काय. मित्रांनो कुठं आलो होतो माहिती का, आपली जागा बघायला. मी बोललो चला तुम्हाला पण दाखवून देतो आपलं घराचं काम किती झालं आहे काय नाही, ठीक आहे. थोडीफार अपडेट तुम्हाला पण देणं गरजेचं आहे, नाही का. तर आता दाखवतो तुम्हाला किती काम झालं आहे काय नाही. निवांत मस्तपैकी बघा, नाही का. पाणी वगैरे मारलं मी तिकडे, पण त्यावेळेस ना यार तिकडे थोडा चिखल आहे ना, तर म्हणून बोलो मोबाईल वगैरह पडला भाई, तो फिर लेने के देने हो जाएंगे ना, इसलिए बोला चलो आराम से ही शूट करेंगे, ठीक आहे. तर तुम्हाला दाखवतो लांबून, बघून घ्या. हे बघा मित्रांनो, काम चाललं आहे आपल्या घराचं. जास्ती मोठी जागा नाही आहे, 700 स्क्वेअर फूट आहे, नाही का. पण बांधकाम आपलं होणार मे बी 800, 850, 900च्या आसपास. 900 स्क्वेअर फूटच्या आसपास होणार. तिकडे बघताय ना, जे गोणी टाकली त्याच्यावर, तिथं बोर केला आहे आपण. पाणी आहे फुल, पाणी जस्ट मारलं, ओलावा दिसतोय ना तुम्हाला. इकडं विटा वगैरे ठेवल्यात, इकडं मुरुम ठेवला आहे, इकडं त्यांनी शेड बनवलं आहे, इकडं रेती आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं काम चाललं आहे. बाजूला पण घर बांधायचं चाललं आहे, 2800 स्क्वेअर फूट समथिंग काहीतरी आहे त्यांचं पण छान चाललं आहे काम. आणि या आजूबाजूला आपले अशी घरं आहेत, ठीक आहे. हे पावसामुळे जरा चिखल झाला आहे, आमच्यामुळेच झाला आहे तो सगळा. गाड्या येतात जातात हे ते, नाही का. तिकडं पाठीमागे मस्त छान असं महादेवाचं मंदिर, म्हणजे आपल्या घराच्या समोर या साईडला. तर ठीक आहे काहीच, ही अपडेट होती. तर बघितलं ना, असं काम चाललं आहे. आता हळूहळू काम चालू राहील आणि अपडेट देत असेल मी तुम्हाला. आणि तुम्हाला फायनली ज्यावेळेस होईल ना, त्यावेळेस सांगणार की किती बजेटमध्ये आपल्याला ते पडलं आहे आणि किती स्क्वेअर फूट बांधकाम एक्झॅक्ट झालेलं आहे, कसं आपण डिझाईन केलं आहे काय नाही. आपला इंजिनियर पण एक नंबर आहे, त्यात काही शंका नाही. तर चला काही आता घरी जायचं आहे आपल्याला. चलो मिलते बाद में. शेर अभी सोया आहे दोस्तो. घरी आलो, आरव झोपला आहे बघा. म्हणजे नक्कीच रात्री त्रास देणार, नाही का. हे बघा, खिडकीतून उजळ येत आहे, लगेच अंधार होत आहे. कटिंग झाली आपली मस्तपैकी. अभी उठने की बारी आहे आपली. तर बघू आता थोड्या वेळानंतर इथून घरी जायचं आहे, नाही का. खूप दिवस झाले होते, कटिंगच आपली मिस होत होती. बोललो चला करून घेऊया, आज आपल्याकडे वेळ होता. दाढी नाही केली यार, टाईमच नाही आहे, तर काय दाढी करणार. बघू आता रात्री. साई दादाकडे आलोय. काय करतोय साई? खेळतोय बघ. काय काय आहे तुझ्याकडे, दाखव गाड्या. ये जेसीबी होतं इथं तुटून गेलंय. हां, नुकसान झालंय ते. हा, आणि माझी एक गाडी आहे. हो, पण ही असं खूप हे वाले टायर तिचे तुटलेलं आहे. हे असं जुळून पण जातं पण ते. हो का. अजून आणि ही गाडी ही पण तुटली आहे थोडी. आणि ही माझी गाडी रिवर्स होती पहिले. सध्या मंदी चालू आहे ना, म्हणून नव्या गाड्या निघते आमच्या साई दादा ना. हा, हां, नाहीतर मग आणि बघा ही पण तुटून गेली आहे. इथं तिला इथं ते अशी ती गाडी कशी मारते बॉम्ब. आणि हे माझे ब्लॉक्स आहेत. ब्लॉक्स. हे असे जोडायचे. ओके. आणि असे. हां. आणि असं. हो रे. आणि असं परत. आणि हेलिकॉप्टर पण आहे तुझ्याकडे. हा. अरे वा. इथं लावू शकते. लावू शकते. साई दादाला भेटवून घेऊ बोललो आणि त्याच्यानंतर घरी जाऊया आपण आता, ठीक आहे. चलो. कटिंग करून घरी आल्यानंतर नीता बनवते स्वयंपाक. ही आहे आपली मस्त अशी झणझणीत खिचडी. आणि हे सोयाबीन शिजवले आहेत, म्हणजे फक्त गरम पाण्यात त्यांना भिजवलं थोड्या वेळ.
आणि त्यांच्या आता असंच नॉर्मल काहीतरी बनवून घेईल. ठीक आहे. सो ठीक आहे. चला आपण आता आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय. बाय गाईज. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. बाय बाय. बाय.